हॅलो. हॅलो. पता है? Hello, good morning all. गुड मॉर्निंग. Good morning. Good morning, sir. Good morning, sir. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल. आपण शेड्यूल प्रमाणे आजच्या सेशनला स्टार्ट करूया ट्रेनिंग सेशन. आजचा टॉपिक आहे सर्व्हिस डेटा एंट्री, बिल्डिंग परमिशन प्रपोजल्स. ठीक आहे. सर्व्हिस चालू करूया का? हॅलो. आपण स्टार्ट करूया डेटा एंट्री फॉर बिल्डिंग परमिशन प्रपोजल्स. ठीक आहे. बिल्डिंग परमिशन सर्व्हिस डेटा एंट्री जी आपण ठेवलेली आहे ती कशासाठी असणार आहे? फंक्शनॅलिटी म्हणजे जे पहिल्यांदा आपला ऍप्लिकेशन यूज करणार आहेत, UDCPR प्रमाणे जो आपण डेव्हलप केला आहे तो पहिल्यांदा यूज करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, हॅलो. हॅलो. Hello. हा. Somebody started recording. Hello. हॅलो. Somebody has started recording. येस. Oh. ठीक. फर्स्ट आपण आहे की जे फर्स्ट टाइम म्हणजे जो ऍप्लिकेशन यूज करणार आहेत त्यांचे जे अप्रूव्ड प्रपोजल आहेत त्याच्यासाठी आपण डेटा एंट्री बघणार आहोत. आणि सेकंड, जो आपला प्रिव्हियस ऍप्लिकेशन आहे महावास्तू, हा स्टार्ट करूया आपण.
फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं जे फर्स्ट टाइम ऍप्लिकेशन यूज करणार आहेत त्यांची जी बिल्डिंग परमिशनचे अप्रूव्ड आहेत ते त्यांना पुन्हा म्हणजे रिवाइज बिल्डिंग परमिशन साठी किंवा प्लेन पार्ट किंवा त्यांचा ऑक्युपन्सी लेवल घ्यायचा असेल कम्प्लीट करायचं असेल तर त्यासाठी आपण हा डेटा त्यांचा एंटर करून घेणार सिस्टीमसाठी. आणि महावास्तू प्रिव्हियस जो आपला ऍप्लिकेशन आहे लाईव्ह त्याच्यामधून जे अप्रूव्ह झालेले बिल्डिंग परमिशन त्यांना पुन्हा त्याच्या म्हणजे सेम प्रपोजल साठी रिवाइज किंवा फर्दर आपण ऑक्युपन्सी साठी जेव्हा कंटिन्यू करायचं आहे तर तुम्हाला ते इथे नवीन आपल्या UDCPR प्रमाणे जे चेंजेस झालेले आहेत ते इथे आपण तो प्रपोजल हे करून डेटा एंटर करून त्याला आपण यूज करणार आहोत. असे दोन प्रकार आहेत. आपण चालू करूया. इथे आपण पोर्टलवरती आलो तिथे आपण आणि जी डेटा एंट्रीची जी फंक्शनॅलिटी आहे ती आपण आर्किटेक्टच्या किंवा टेक्निकल पर्सनच्या लॉग इनला ठेवलेली आहे. पर्टिक्युलर त्याचे जे प्रपोजल्स असतील ते त्यांनी डेटा एंट्री करायचे ओल्ड वाले आणि महावास्तूचे आहेत असतील तर ते लिस्ट मध्ये ऍप्लिकेबल होतील त्या पर्टिक्युलर टेक्निकल पर्सनचे तिथून लिस्ट करून ते कंटिन्यू करू शकतात. ते कसं करायचं ते तुम्हाला मी प्रोसेस दाखवतो. आता मी टेक्निकल पर्सनने लॉग इन करतोय. ठीक आहे. मला कुठल्या बाकीच्यांनी म्यूट करता का जरा. इथे मी काउन्सिल सिलेक्ट करेन म्हणजे ULB सिलेक्ट करेन. ठीक आहे. इथे ULB सिलेक्ट केल्यानंतर आपण ऍडमिनिस्ट्रेटर ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व्हिस डेटा एंट्री हा मोड इथे दिसेल. सर्व्हिस डेटा एंट्रीवरती क्लिक केलं की तुम्हाला असा फॉर्म बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज. हा सर्व्हिस डेटा एंट्री नोड वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला हा फॉर्म अप्लिकेबल होईल अपियर होईल. त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला अपियर होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची सर्व्हिस म्हणजे कुठल्या सर्व्हिस साठी प्रोसेस साठी तुम्हाला सर्व्हिस डेटा एंट्री करायची आहे ती तुम्ही इथून सिलेक्ट कराल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आपण इथे बिल्डिंग परमिशन आणि सर्व्हिस नेम पण बिल्डिंग परमिशन सिलेक्ट करतोय. ठीक आहे. इथे आर्किटेक्ट नेम मध्ये फक्त म्हणजे ज्यांनी लॉग इन केलं असेल त्या आर्किटेक्टचं नाव येईल म्हणजे टेक्निकल पर्सनचं नाव येईल. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डेटा एंट्रीचा जो फॉर्म आहे त्याप्रमाणे जेवढे स्टेप्स आहेत त्या तुम्हाला इथे तो फॉर्म अपियर होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रपोजल सिलेक्ट प्रपोजल मध्ये न्यू तुम्हाला जर डेटा एंट्री करायची आहे तुम्ही इथे न्यू सिलेक्ट असेल किंवा सिलेक्ट करायचं आहे. आता इथे आपण पहिले सेम प्रपोजल डिटेल प्लॉट डिटेल बिल्डिंग डिटेल हे आपण काल पाहिल्याप्रमाणे सिमिलर फॉर्म आहेत. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. फक्त तुम्ही आपण त्याच्यामध्ये इनपुट कसे देणार आहोत आणि ते कसे यूज होतील ते मी फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू पटकन म्हणजे हॅलो सर. आपली समजा एक्झिस्टिंग असेल म्हणजे जुन्याप्रमाणे आपल्याला जर नवीन करायचं असेल तर तिथे प्रपोजल मध्ये सिलेक्ट प्रपोजल मध्ये काय येईल म्हणजे एक्झिस्टिंग मध्ये महावास्तूची एक्झिस्टिंग असेल ना तुमची. हे बघा इथे आपण एक ऑप्शन दिलेला आहे म्हणजे डू यू वॉन्ट टू रेफर टू ओल्ड अप्रूव्ड महावास्तू प्रपोजल. ठीक आहे. जर तुम्ही इथे येस कराल ना तर तुमच्या लॉग इनने जेवढे प्रपोजल झालेले आहेत ते तुम्हाला इथे लिस्ट होतील. अच्छा. मग त्यासाठी सर म्हणजे पहिले जुनं प्रपोजल जे आहे आमचं म्हणजे ज्याचं प्लीन सर्टिफिकेट समजा जे काय झालंय ते आम्हाला पहिले इकडे त्याचे इन्फॉर्मेशन वगैरे भरावी लागेल ना. नाही. जर महावास्तूच्या पोर्टलवरती ऑलरेडी अप्रूव्ड आहे आणि प्लीन कम्प्लीट केली आहे हा तर बघा सर तुम्ही इथे सिलेक्ट केलं ना तर तुमच्या पूर्ण डेटा तुम्हाला इथे निघून जाईल. तुम्हाला एंटर करायची गरज नाही. ओके. आणि त्यामध्ये
त्यामध्ये तर ते त्यांचा प्रश्न कार्तिक सर एक त्यांचा विचारू का? प्रश्न आहे ना जर तो जुन्या महावास्तू प्रपोजल व्यतिरिक्त इतर काही संदर्भात असेल तर आहे त्यांनी काय करायचं? आणि त्यांना ती डाटा एंट्री करावी लागणार आहे. ओके सर. कार्तिक सर हॅलो. हा काही महापालिकांमध्ये सॉफ्टेकचे ऑनलाईन सर्व्हिसेस होती तर त्यांनी काय करायचं? हा त्यांनी सांगतोय ना तुम्हाला जे आहे ना ती फर्स्ट टाइम यूज करणार आहे त्यांच्यासाठी आपल्याला हा जो ऑप्शन आहे डू यू वॉन्ट टू रेफर ओल्ड तिथे नो सिलेक्ट करून तुम्हाला पूर्ण डेटा एंट्री करायला लागणार आहे. ओके पूर्ण ऑफलाईन पूर्ण हा त्यांनी पूर्ण डेटा एंट्री करायची. हा पूर्ण डेटा एंट्री करावी लागेल. ओके ओके. ओके ठीक आहे आपण कंटिन्यू करूया. आपण एकदा फ्लो बघूया त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सरचं सेशन घेऊ. ठीक आहे सर. हा आता इथे बघा आपण जेवढ्या फील्ड्स आहेत मॅन्डेटरी नॉन मॅन्डेटरी जसं आपल्याकडे डेटा असेल ओल्ड प्रपोजलचा अप्रूव्ड प्रपोजलचा तो आपल्याला इथे टाकायचा आहे. गरम पाणी पे. इथे मी डेट सिलेक्ट करीन. प्रपोजल माझा जो प्रोजेक्टचं नाव आहे तो मी टाकेन. सर हे रेग्युलरायझेशन काय आहे? ऑथराइज अनऑथराइज म्हणजे आपण हा फॉर्म कसा बनवलाय जुना डेटा जसा म्हणजे जुना UDCPR प्रमाणे काही फील्ड होत्या आणि नवीन UDCPR प्रमाणे जे आपण फील्ड मेंटेन केलेले आहेत म्हणजे फॉर्म मेंटेन केलेला आहे त्याप्रमाणे आपण त्याचा कोलॅबोरेट करून आपण हा फॉर्म बनवलेला आहे. म्हणजे नवीन UDCPR प्रमाणे पण आपण डेटा घेऊन जातो ह्याच्यामध्ये कॅप्चर करायला लागणार आहे त्याच्यासाठी. नाही रेग्युलेशनचा अर्थ काय? रेग्युलेशन म्हणजे ऑथराइज अनऑथराइज आहे का मग ते आपण ह्याच्यात घेतले का? गुंठेवारी ऍक्ट रिलेटेड गुंठेवारीशी रिलेटेड असू शकते ते गुंठेवारी ऍक्ट. आहे ना नाही, इथे तसं नाही तसं नाहीये हो. तसं नाही तसं नाहीये ते. रेग्युलेशनचा अर्थ काय? रेग्युलेशन मध्ये सर आपल्या गुंठेवारी ऍक्ट प्रमाणे जे रेग्युलेशन झालेले आहेत ते ऑथराइज आहे किंवा अनऑथराइज आहे त्याचं आहे सर ते आपल्याकडे. म्हणजे ते 2015च आपण काढलं होतं ते तर नाही ना? कंपाऊंड वॉल स्ट्रक्चर सांगतो ते. कंपोजिट स्ट्रक्चर तर नाही. नाही कंपोजिट गुंठेवारी ऍक्ट प्रमाणे सर रेग्युलेशन आपला जो आहे हा तो आता ऑथराइज काही आहेत का नॉन ऑथराइज आहेत त्यासाठी आपला तो फील्ड आपला आहे. नाही मग एखादे अनऑथराइज बांधकाम ह्याच्यात ऑथराइज करू शकतो का? नाही डेटा जसा त्याचा जो डेटा आहे ना सर आता कसं आहे की अनऑथराइज आहे आणि तुम्ही त्याला अनऑथराइजचा जे काही रूल्स रेग्युलेशन असेल त्याप्रमाणे तुम्ही जो सबमिट झालेला आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला इथं हे करायला लागेल. अप्रूव्ड डेटा आहे त्याप्रमाणे अप्रूव्ड डेटा जो आहे ना सर त्याप्रमाणे तुम्हाला इथं म्हणजे ही फक्त हा तुम्हाला हॅलो offline सर जी मला डाटा एंट्री करावं लागेल. सर तुम्ही ऑफलाईनने अप्रूव्ड केलेला आहे ना ऍप्लिकेशन बिल्डिंग परमिशन जस्ट तुम्ही इथे इन्फॉर्मेशन भरताय म्हणजे अप्रूव्ड प्रपोजलचीच इन्फॉर्मेशन आपण इथे भरायची आहे. या म्हणजे इथून आपल्याला परमिशन नाही. एक्सक्यूज मी याचा अर्थ असा की तुमच्या बिल्डिंग मध्ये एक्झिस्टिंग बिल्डिंग मध्ये समजा काही अनऑथराइज कन्स्ट्रक्शन असेल ते तुम्ही इथे शो करायचं नाहीये ते प्रपोजल मध्ये टाकायचं आहे. ऑफलाईन टाकायचे ऑफलाईन ऑफलाईन तो सर तुमचा जो आता लास्ट टाइमला तुम्ही आता एक बिल्डिंग परमिशन घेतली आणि त्यासाठी तुम्ही आता ती अप्रूव्ह झाली आणि त्या अप्रूव्ह मध्ये जो काही डेटा असेल ना एक्झिस्टिंग तो एक्झिस्टिंग डेटा आपल्या इथं फिलअप करायचा सर. आणि जे एक्झिस्टिंग बांधकाम असेल इलिगल केलेलं तर ते रेग्युलराइज करायचं असेल तर ते कुठून करावं लागेल? तो पार्ट नाही तो आपण नाही डेटा एंट्रीचा एकदा पार्ट अप्रूव्ड जी आपली बिल्डिंग परमिशन आहे त्याची जस्ट डेटा एंट्री करतोय आपण म्हणजे जसं आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे बिल्डिंग परमिशनचा अप्रूव्ड त्याप्रमाणे डेटा टाकतोय त्याच्यामध्ये काही आपण म्हणजे ह्याच्यावरती अप्रुव्हलचा पार्ट वगैरे नाहीये. सर एज्युकेशनल बिल्डिंग असेल तर कुठलीही बिल्डिंग असू द्या सर त्याप्रमाणे तुम्हाला डाटा फिलअप करायला लागेल. चालू करा आता ते आहे त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये. पहिले तुम्ही एक मिनिट तुम्ही पहिले प्रोसेस बघून घ्या त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आणि आन्सर देऊ. चॅट मध्ये टाकून ठेवू शकता. ठीक आहे हॅलो कंटिन्यू करूया.
हॅलो हॅलो कार्तिक सर. हॅलो कार्तिक सर. मॅडम त्यांना म्यूट करा सांगा. हॅलो बोला. हॅलो हॅलो हा हा कार्तिक सर. प्रियेश नाव आहे माझं, बोला. अच्छा प्रिय सर, मी काय म्हणते पहिले पूर्ण प्रोसिजर हे हा. एक्सप्लेन करा ना, त्याच्यानंतर जे हा, काही मी क्वेश्चन तेच- आन्सर आहेत मी ते तेच घ्या. तेच म्हणतोय, तुमचे आन्सर्स क्वेश्चन असतील ना ते चॅट मध्ये टाका आपण, आणि हा. नंतर सेशन मध्ये घेऊ. आम्हाला पण आधी प्रोसेस कन्फ्युजन नाही होणार ना. हा मी तेच बोलतोय. ठीक आहे आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे, आपण जसं आपला आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे बिल्डिंग परमिशनचा, तो पण इथे टाकतो. ठीक आहे, इथे टाईप ऑफ प्रपोजल, आपले जो प्रपोजलचा टाईप आहे रेसिडेन्शियल काय असेल तो इथे आपण सिलेक्ट करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर लोकेशन मध्ये कंजस्टेड नॉन कंजस्टेड सिलेक्ट करणार. टाईप ऑफ म्हणजे जो प्लॉटचा टाईप आहे, गुंठेवारी, सँक्शन, सब डिव्हिजन, नॉन सँक्शन लेआउट, तिथे आपण सिलेक्ट करणार. आणि जर सँक्शन असेल तर आपल्याला इथे त्याचा प्रपोजल नंबर आणि डेट इथे एंटर करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा बिल्डअप एरिया किती असेल तो इथे टाकायचा आहे. टीडीआर तुमचा असेल तर तुम्ही एंटर करायचा आहे. FSI असेल तर FSI, बाल्कनीचा एरिया असेल तर तो एंटर करायचा. ठीक आहे, आणि इथे तुम्ही प्रपोजल सबमिट कधी केला ती तुमच्याकडे डेट अवेलेबल असेल ती टाकायची. त्याच्यानंतर बघा प्रपोजल डिटेल मध्ये आपण पूर्ण हा डेटा आपला म्हणजे प्रोजेक्ट रिलेटेड जो जेवढा डिटेल होती तेवढी आपण इथे एंटर केलेली आहे. त्याच्यानंतर मग मी सेव्ह हा जो पेज प्रपोजलचा आहे तो मी सेव्ह करतोय. सर ॲन्सिलरी FSI क्लिक करून हॅलो, हॅलो तुमचे डाऊट असतील तर घेऊया आपण, पहिले आपण फ्लो चेक करूया. ॲन्सिलरी FSI हा UCR मी इंट्रोड्यूस केलाय, बट तो एक्झिस्टिंग डाटा मध्ये नसता ना सर, त्यामुळे आपण एनसीएलची फील्ड नाही घेऊ शकत. तुम्ही आपली कंडिशन आहे की डेटा एंट्री जो आहे तो एक्झिस्टिंग आहे. तर एक्झिस्टिंगचा आपण विचार केला तर आपला एक्झिस्टिंग मध्ये एनसीएल हा कन्सेप्टच नव्हता, तर तो EDCPR ने इंट्रोड्यूस केलाय. दॅट्स वाय आपण तो याच्यात डेटा एंट्री मध्ये आपण तो एनसीएलचा काही फील्ड घेत नाही. म्हणजे तुम्ही एक बघा, तुम्ही बघताय की आपण ओल्ड डेटा कसा आणतोय तुम्हाला न्यू प्रपोजल साठी, त्यासाठी ही इन्फॉर्मेशन आपण फिलअप करतोय. तर त्यामुळे ती एकदा कंटिन्यू चेक करून घ्या. हे जे आहे हे नवीन प्रपोजल साठी नाहीये, ओके हे लक्षात येऊन घ्या. हा म्हणजे कसं, त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील या गोष्टी सगळ्या. मी तुम्हाला सांगतो पहिले एंड टू एंड फ्लो चेक करतो, दाखवतो. त्याच्यानंतर मग आपण म्हणजे क्वेश्चन्स घेऊया. ठीक आहे, आता हे प्लॉट डिटेल तुम्ही बघाल. प्लॉट डिटेलचा जो पूर्ण आहे ना फ्लो, तुम्हाला काल उद्देश जो दाखवला त्याप्रमाणे पूर्ण सेम टू सेम आहे. म्हणजे आपल्याला प्लॉट वाईज डिटेल्स आपल्या प्रोजेक्टचे टाकायचे आहेत. हा पूर्ण सिमिलर फॉर्म आहे. इथे तुम्हाला डेटा एंट्री करताना तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी तुमच्या जुन्या डेटामध्ये किंवा जुन्या प्रपोजल मध्ये अवेलेबल नसेल, आधार कार्ड, तर आपण ते नॉन मॅन्डेटरी ठेवलेले आहे. हा फॉर्म उघडण्यासाठी क्रिएट न्यू प्रपोजल केला की प्रपोजल ड्राफ्ट केला, म्हणजे कुठून उघडला हा फॉर्म? सर्व्हिस डेटा एंट्री टेक्निकल पर्सनच्या लॉगिनला इथे सर्व्हिस डेटा एंट्री म्हणून नोड आहे. ओके ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. इथे तुमच्या क्लायंटचे किंवा ओनरचे डिटेल असेल, को ओनर तुम्ही इथे इनपुट करता आणि पूर्ण वरती प्लॉटची तुमची जशी माहिती आहे पूर्ण इन्फॉर्मेशन आपण फिल करतो. ठीक आहे, इथे सेव्ह वरती क्लिक केल्यावरती आपले प्लॉटचे डिटेल्स इथे खाली ऍड होतात. त्यामध्ये तुम्ही क्लायंटच्या डिटेल मध्ये व्ह्यू बटन आहे, तिथे तुम्ही किती क्लायंट तुम्ही ऍड केलेत, ओनर ऍड केलेत तिथे बघू शकता. आणि इथे व्ह्यू मोर डिटेल मध्ये तुमची पूर्ण प्लॉटची माहिती इथे तुम्हाला
विजिबल होईल. ठीक आहे. आता नेक्स्ट मध्ये पण बिल्डिंग डिटेल आणि प्लॉट डिटेल. इथे तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग प्रपोजल प्रमाणे तुम्हाला बिल्डिंगच्या डिटेल्स ऍड करायचे आहेत. आपण पूर्ण सिमिलर फॉर्म आहे. काही फील्ड्स आहेत ते आपण ओल्ड डेटा प्रमाणे इथे कन्सिडर केलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, तुम्ही तुमचा जो बिल्डिंग परमिशन अप्रूव्ड आहे त्यावेळी तुम्ही त्याची म्हणजे प्लिंथ परमिशन कंप्लीट केली आहे किंवा पार्ट ऑक्युपन्सी तुम्ही घेतलेली आहे तर तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. जर तुम्ही इथे प्लिंथ परमिशन टिक मार्क केली, इथे प्लिंथ परमिशन तुम्ही टिक मार्क केली तर तो प्लिंथला स्किप होईल, म्हणजे प्लिंथ स्किप होईल आणि डायरेक्टली तो पार्ट किंवा फुलला विजिबल होईल. म्हणजे जेव्हा आपण ऑनलाईन जेव्हा लाईव्ह होईल त्याच्यानंतर तुम्ही त्याचा प्रोसेस पुढे करायला गेलात तुम्हाला डायरेक्ट पार्ट किंवा फुल विजिबल होईल. आणि सपोज तुम्ही इथे पार्ट परमिशन तुम्ही ऑलरेडी ऑफलाईन घेतलेली आहेत त्या प्रपोजलची तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला इथे डेटा त्याचा जो आहे इथे बिल्डिंग वाईज डेटा तुम्हाला इथे ऍड करायला लागेल. म्हणजे आता सपोज मी हा बिल्डिंग ए साठी डेटा भरतोय तर त्याची सपोज माझी प्लिंथ ऑफलाईन मी घेतलेली आहे किंवा पार्ट परमिशन मी घेतलेली आहे तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. म्हणजे टिक मार्क देऊन तुम्ही आता मी याला कम्प्लीट झालेलं आहे माझं प्लिंथ आणि पार्ट. आणि इथे आपण यू वॉन्ट टू ऍड फ्लोर डिटेल्स तर तुम्ही इथे तुम्हाला पाहिजे तुम्ही फ्लोर वाईज डिटेल ऍड करू शकता. सर एक प्रश्न आहे माझा, विचारू? प्लीज नंतरच्या सेशन मध्ये घेऊ, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. या ह्याच्या रिलेटेडच आहे थोडं. असून दे सर, चॅट मध्ये टाका ना प्लीज. इथे आपण जसं फ्लोर नंबर ऑफ फ्लोर काउंट दिला आहे वरती 2 त्याप्रमाणे आपल्याला फ्लोअरचा डिटेल इथे म्हणजे फ्लोअरच्या डिटेल्स टाकायच्या. हा इथे फ्लोर काउंट आपण दिलेले आहे त्याप्रमाणे आपण इथे फ्लोअरचा डेटा इथे ऍड करतोय. ठीक आहे. मी हा फ्लोअरचा डिटेल ऍड केला, मी इथे सेव्ह करतो. आता आपण हा आपल्या एक्झिस्टिंग प्रमाणे आपण ऍड केलेला आहे. बिल्डिंग ए ऍड केली. आता आपल्या प्रपोजल मध्ये सपोज बिल्डिंग म्हणजे दुसरी बिल्डिंग असेल, मल्टिपल बिल्डिंग असेल तर ते पण आपण इथे टाकू शकतो. इथे आपण 2 बिल्डिंग इथे ऍड केल्या त्याप्रमाणे तुम्हाला फ्लोअरचा डेटा इथे दिसून जाईल. हा फर्स्ट बिल्डिंगचा आहे आणि हा सेकंड बिल्डिंगचा फ्लोअर डिटेल आहे, त्याप्रमाणे तुम्हाला दिसतील. आता इथे आपण बिल्डिंगचे डिटेल्स टाकलेले आहेत. आता नेक्स्ट आपण जातोय. नेक्स्ट मध्ये तुमची ही व्हेरिफिकेशन डिटेल म्हणून स्टेप आहे. व्हेरिफिकेशन डिटेल मध्ये तुम्हाला प्रपोजलची डेट ऑटोमॅटिक तुम्ही जी प्रपोजल डिटेल तिथे ऍड केलेली आहे ती तुम्हाला इथे ऑटोमॅटिक फेच होईल. त्याप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचा येस, साईट व्हिजिट येस म्हणजे येस किंवा नो असेल तो डेटा ते तुम्हाला टाकायचा आहे. साईट व्हिजिटची डेट असेल तुमच्याकडे अवेलेबल ती तिथे टाकायची आहे.
आणि अप्रूव्ड ऑथॉरिटी. जर अप्रूव्ड ऑथॉरिटी इथे ऑलरेडी तुमचं म्हणजे ह्या ड्रॉपडाऊन मध्ये मेन्शन असेल म्हणजे तुमच्या सर्टिफिकेट प्रमाणे, तर इथे तो सिलेक्ट करायचा आहे किंवा हा नॉन मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेट. सर्टिफिकेट इश्यू डेट तुम्हाला सर्टिफिकेट प्रमाणे इथे मेन्शन करायची आहे. सर्टिफाईड म्हणजे कोणी सर्टिफाईड केलाय, अप्रूव्ह केलाय ते इथे जर तुमच्याकडे डेटा अवेलेबल असेल आणि तो डेटा म्हणजे तुमचा डेटा इथे मॅच होत असेल, तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर मग तुमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर तुम्ही मॅन्युअली किंवा ऑफलाईन म्हणजे अप्रुव्हल घेतलेला आहे, तर तुम्हाला इथे सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे. साईड विजिट डिटेल्सचा रिपोर्ट असेल तो इथे अटॅच करायचा आहे. आणि तुमची जी ड्रॉइंग फाईल असेल, सपोज तुमच्याकडे ड्रॉइंग फाईल तुमच्या DWG फॉर्मॅटमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असेल तरी पण ती तुम्ही इथे अपलोड करू शकता. ठीक आहे. सर्टिफिकेट नंबर तुमचा जो असेल तो तुम्ही इथे मेन्शन करू शकता. सर एक रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना म्यूट करा. हा एक मिनिट करतो. एक मिनिट सर. ओके, आपण चालू करूया. इथे सर्टिफिकेट नंबर आपण एंटर केलाय. हा, इथे सर्टिफिकेट नंबर आपण एंटर केलाय. त्याच्यानंतर जर आपला स्क्रुटिनी रिपोर्ट असेल HTML फॉर्मॅट मध्ये, तो आपण इथे अटॅच करणार आहोत. ठीक आहे. आपण ही आता कोणती डिटेल सेव्ह केली? व्हेरिफिकेशन डिटेल. आपल्या म्हणजे जो अप्रूव्ड प्रपोजल आहे त्याचं इथे आपण डेटा सेव्ह केला. त्याच्यानंतरची स्टेप आहे आपली पेमेंट डिटेल. पेमेंट मध्ये जसं आपलं प्री आणि पोस्ट हे दोन पेमेंटची डिटेल आपण इथे घेतो, प्री आणि पोस्ट. ठीक आहे. तर पहिले मी प्री पेमेंट तुमचं जर असेल येस और नो, तर इथे आपण म्हणजे असेल तर म्हणजे येस सिलेक्ट करतो. ठीक आहे. त्याप्रमाणे जर पेमेंट व्हेरीफाय कोणी केलेलं आहे ते इथे असेल आपल्याकडे माहिती, तर आपण सिलेक्ट करू किंवा हे नॉन मॅन्डेटरी आहे. पेमेंट व्हेरिफिकेशन जी डेट असेल ती आपण इथे टाकू. त्याच्यानंतर त्याचे चार्जेस कसे, प्री पेमेंटचे चार्जेस असतील ते आपण इथे एंटर करायचे आहेत. जो काही एरिया असेल त्याप्रमाणे इथे कॅल्क्युलेट होईल. इथे तुम्ही ऍड रो करून तुमचे चार्जेस अजून असतील ते तुम्ही इथे एंटर करायचे. ठीक आहे. आणि इथे तुम्ही पेमेंट कुठल्या मोडने केलेलं आहे ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. डिपॉझिटरचं नाव, तुमच्याकडे रिसिप्ट अवेलेबल असेल तर रिसिप्ट मधलं ती तुम्ही इथे अटॅच करू शकता. पेमेंटची डेट, तुम्ही कधी पेमेंट केलंय ते तुम्ही इथे टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी ही आता आता माझे प्री पेमेंट इथे ऍड झाले. तुम्हाला पॉपअप मेसेज येईल, प्री पेमेंट डिटेल्स हॅज बीन सबमिटेड, काइंडली सबमिट पोस्ट अप्रुव्हल पेमेंट. त्याच्यानंतर सेम स्क्रीनला आपल्याला इथे पोस्ट प्रपोजल दिसेल. पोस्ट प्रपोजलचे आपल्याला चार्जेस इथे ऍड करायचे आहेत. ठीक आहे. सेम स्क्रीन आहे. तुम्हाला इथे व्हेरीफाय कोणी केलेलं असेल त्याची माहिती असेल तर तुम्ही इथे टाकायची आहे. ते व्हेरिफिकेशनची डेट आहे ती एंटर करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे चार्जेस असतील इथे तुम्हाला टाकायचे आहेत. अजून कुठे तुमचे चार्जेस असतील आणि ते कुठल्या मोडनी पेमेंट घेतलेलं आहे ते एंटर करायचे आहे. त्याची रिसिप्ट असेल पोस्ट पेमेंटची ती तुम्हाला इथे अटॅच करायची आहे. त्याची डेट त्याप्रमाणे मेन्शन करायची आहे. आता तुमचे हे
आपण व्हेरिफिकेशन डिटेल आणि पेमेंट डिटेल सबमिट केलेले आहे. आता त्याच्यानंतर आहे अदर डिटेल्स. आता हा पूर्ण फॉर्म म्हणजे ऑप्शनल आहे, ज्याप्रमाणे डेटा आपला जो अवेलेबल असेल. स्क्रीन शेअर कोणी केलं प्लीज स्क्रीन शेअर ऑफ करा. हा, आपण कंटिन्यू करूया. आता मी तुम्हाला अदर डिटेल्सचा आपला टॅब आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रपोजल प्रमाणे अप्रूव्ड प्रपोजल प्रमाणे एक्झिबिशन डिटेल्स ते इथे तुम्ही एंटर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही रिलोकेशन ऑफ रिझर्वेशन हा डेटा इथे एंटर करू शकता. रिलोकेशन ऑफ रोड त्याचा डेटा तुम्ही एंटर करू शकता. प्रपोज पार्किंग एक्झिस्टिंग स्ट्रक्चर तो तुम्ही इथे एंटर करू शकता. रेसिडेन्शियल कमर्शियल प्रमाणे काय असेल तो. नंतर आर्किटेक्चरल प्रोजेक्शन हा तुम्ही इथे एंटर करू शकता. त्याच्यानंतर अम्युनिटी एरिया एरियाचे डिटेल्स असतील ते तुम्ही तिथे एंटर करू शकता. ठीक आहे तर म्यूट करणे. सर एक छोटी रिक्वेस्ट आहे, काय आहे ते सगळे ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अपलोड डॉक्युमेंट. तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील अवेलेबल ते तुम्हाला या लिस्ट प्रमाणे इथे अटॅच करायला लागतील. ठीक आहे. हे अटॅच केल्यानंतर तुम्ही इथे सबमिट करू शकता. आता इथे सबमिट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण पॉपअप स्क्रीन एक तुमच्या डिस्प्लेला येईल. ठीक आहे. ह्यामध्ये तुमचं इथे नोटिफिकेशन आहे तुम्हाला सर्व्हिस डेटा एंट्री फॉर बिल्डिंग परमिशन हॅज बीन कम्प्लिटेड. ठीक आहे. तुमचा जो प्रपोजल कोड आहे तो इथे जनरेट होईल डेटा एंट्रीचा, आणि तोच तुम्ही म्हणजे जो कोड आहे म्हणजे जो सर्टिफिकेट नंबर आहे, आपण आता सर्टिफिकेट नंबर आपला स्क्रीन हँग होत आहे. दिसतंय का सगळ्यांना स्क्रीन? दिसतंय. ठीक आहे. आता आता आपण ही समजून घ्या. आता आपण ही जी सर्व्हिस डेटा एंट्री केली आहे, आपण जे ऑफलाईन अप्रुव्हल घेतलेला आहे आधी, त्याचे आपण इथे आपल्या ह्या नवीन म्हणजे युडीसी प्रमाणे जो आपण हा युनिफाईड डेव्हलप केलेला आहे इथे, तर तिथे आपण ही डेटा एंट्री कंप्लीट केली. ठीक आहे. आता सेम जो हा आहे सेम प्रपोजल तो आपण कुठे यूज करू शकतो तसं तुम्हाला मी आता दाखवतो. हे बघा, हा सर्टिफिकेट नंबर असणार आहे आपला, जो आपण मेन्शन केलाय. म्हणजे आपला जो ऑलरेडी ऑफलाईन वाला जो सर्टिफिकेट असणार आहे तो हा सर्टिफिकेट नंबर असणार आहे. ठीक आहे. आता सपोज मी डेटा एंट्री माझी मी कंप्लीट केली आहे. आता मला ती ह्याचा आहे ऑथराईज, म्हणजे ही आर्किटेक्ट किंवा टेक्निकल पर्सननी जी हे केलेली आहे त्याची आपल्याला ऑथराईज करायला लागेल. ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. सर तुम्ही म्यूट झाले. हा, एक मिनिट. इथे आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे पूर्ण डेटा आता आपण फिल केलेला आहे. प्रपोजल डिटेल, प्लॉट डिटेल, बिल्डिंग डिटेल, व्हेरिफिकेशन डिटेल, म्हणजे जेवढे आपण सगळे आहेत ते आपण फिल केलेले आहेत. आता आपण ऑथॉरिटीचं लॉग इन करूया. बीड.
एक मिनिट लॉग इन होतं. सर जुनी बिल्डिंग परमिशन ला कम्प्लिशन नसेल तर तरी पण कंटिन्यू होईल का? नाही, बिल्डिंग अप्रूव्ड आपण डेटा एंट्री ही अप्रूव्ड बिल्डिंग परमिशन साठी करतोय, जे ऑलरेडी आपल्याकडे अप्रूव्ड आहेत ऑफलाईनने. पण हा, समजा त्याची त्याच्यासाठी. त्याची कम्प्लिशन नसेल तर, त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल तर कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल नाहीये ना, तर तुम्ही कशाला काळजी करताय त्याची? फॉर्म मध्ये कम्प्लिशन सर्टिफिकेटचा उल्लेख मागितलाच नाहीये, तर याचा अर्थ ते नकोय. जरा नाही ऑन नव्हता. हा, इथे आपण आता बीडचा जो ऑथॉरिटी आहे त्याने आपण लॉग इन करूया. ATP बीड ना. त्याला या डेटा एंट्रीचे पर्टिक्युलर रोल असाइन असेल, म्हणजे ऑथोराइज करण्याचं, त्यांनी आपण लॉग इन केलं इथे. आता जो ऑथॉरिटी आहे त्याला इथे पूर्ण त्याचे म्हणजे सर्व्हिस सेम नोड आहे, सर्व्हिस डेटा एंट्री. त्याच्यामध्ये बीडला जेवढे रजिस्टर्ड टेक्निकल पर्सन असतील तिथे तुम्हाला ती लिस्ट दिसेल. आता मी कार्तिक म्हणजे कार्तिक जो आहे आर्किटेक्ट किंवा टेक्निकल पर्सन, मी ह्याने डेटा एंट्री कम्प्लीट केली आहे, तर मी तो आर्किटेक्ट नेम, टेक्निकल पर्सन नेम मी इथे सिलेक्ट करेन. ठीक आहे. त्याच्यानंतर तो त्याची पूर्ण डेटा एंट्री एक मिनिट. एक मिनिट. एक मिनिट मी तुम्हाला सेम दाखवतो. हा एक जेई म्हणून दुसऱ्या ऑथॉरिटीचा लॉग इन आहे, त्यामध्ये जी आपण सर्व्हिस डेटा एंट्री कम्प्लीट केली आहे त्याच्या लॉग इनने.
मी हा माझ्या लॉगिनने एक कम्प्लीट केलाय सर्व्हिस डेटा एंट्रीचा. जेवढे ज्यांनी सर्व्हिस डेटा एंट्री कम्प्लीट केलेली असेल तेवढे इथे तुम्हाला लिस्ट होऊन जातील. आणि आपण ऑथॉरिटीच्या लॉगिनला म्हणजे ज्यांनी सबमिट केलेले आहे टेक्निकल पर्सननी ते पूर्ण डिटेल्स त्यांनी फिल केलेले त्याला इथे कम्प्लीट त्याला शो होईल. आणि आपण ऑथॉरिटी लॉगिनला ही डिटेल एडिट करण्याची प्रोव्हिजन ठेवलेली आहे. म्हणजे काही इन केस जर त्याला म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे रॉंग डेटा वगैरे त्यांनी एंटर केला असेल तर तो ऑथॉरिटीची कन्सर्न करून टेक्निकल पर्सन इथे तो म्हणजे ऑथॉरिटी अपडेट करू शकेल. पूर्ण त्यांनी जी जशी फिल केलेली आहे डेटा त्याला पूर्ण डिटेल त्याला इथे लिस्ट होतील. प्लॉटचा डेटा, त्याच्यानंतर तुम्ही बिल्डिंग डिटेल मध्ये जाल तर बिल्डिंग डिटेल मध्ये तो बिल्डिंगचा डेटा टाकलेला आहे तुम्ही त्याप्रमाणे सगळं पूर्ण लिस्ट होईल. तर मग त्याला एडिट करायला ऑप्शन का नाही दिला पुढे जाऊन नंतर चेंज करण्यापेक्षा आधी त्यांनी शोध दे ना. नाही, एकदा फायनल सबमिट केल्यावरती तो एडिट करू शकत नाही. जी एडिटची प्रोव्हिजन आहे अपडेटची प्रोव्हिजन ती ऑथॉरिटीला ठेवलेली आहे आपण. ओके. हॅलो. हा सर. ओके. ओके ना. त्याच्यानंतर पूर्ण डेटा तो चेक करेल आणि इथे अपलोड डॉक्युमेंटला म्हणजे जेव्हा ऑथॉरिटी फायनल जो सबमिट आपला जो होता पेज अपलोड डॉक्युमेंट तिथे येईल त्याच्यामध्ये त्याला तो इथे व्हेरीफाईड बाय ज्युनियर इंजिनियर त्याचा जो डेजिग्नेशन असेल तो त्याला इथे दिसेल आणि तो ऑथराइज एंट्री करेल. आता ही त्याची एंट्री ऑथराइज झालेली आहे इथे बरोबर. आता ही एंट्री ऑथराइज जाईल. आता मी काय करेन सपोज माझी सर्व्हिस डेटा एंट्री कम्प्लीट झाली आहे आणि ऑथॉरिटीच्या लॉगिनला ऑथराइज सुद्धा झाली आहे. त्याच्यानंतर मी काय करेन मला तीच सेम तो प्रपोजल मला आता माझं बिल्डिंग परमिशन ऑलरेडी अप्रूव्ड आहे ठीक आहे. आता मी त्याच्यावरती काय घेईन एक प्लेन परमिशन पार्ट फुल जर मी घेतली नसेल तर म्हणजे ऑफलाईन तर तो मी सेम आहे तो कंटिन्यू करू शकतो किंवा मला ह्याची रिवाइज घ्यायची आहे तर मी तो रिवाइज साठी इथे तो लिस्ट करेन मी. सेम जो माझा नंबर आहे तो इथे मला डेटा एंट्रीचा अप्रूव्ड झालेला आहे तो इथे लिस्ट होईल. हे बघा आता आपण न्यू परमिशन घेताना आपण काय करतो टिपिक लाईन प्रोजेक्ट म्हणजे नवीन प्रोजेक्ट बनवतोय तर इथे आपण न्यू प्रोजेक्ट मध्ये जातो. इथे न्यू प्रोजेक्ट मध्ये जाणार आणि न्यू प्रोजेक्ट मध्ये आपण काय करणार सिलेक्ट रिवाइज बिल्डिंग परमिशन आणि रिवाइज बिल्डिंग परमिशन करताना आपण त्याच्यामध्ये काय करणार प्रोजेक्ट टाईप अल्टरेशन ऍडिशन ठीक आहे. त्याच्यामध्ये पण आपण जो नंबर आहे तो आपण इथे सेव्ह केलेला आहे तो आपण इथे सिलेक्ट करणार आणि त्याप्रमाणे आपल्याला इथे रिव्हिजन नंबर इथे डिस्प्ले होईल. बाकीचे म्यूट करा एक मिनिट सगळ्यांना म्यूट करतो. हा तर आपण इथे जो डेटा एंट्री मध्ये कम्प्लीट केलेला नंबर आहे म्हणजे जो प्रपोजल ऍड केलेला आहे तो तुम्हाला इथे अवेलेबल होईल. तो आपण सिलेक्ट केल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण डेटा जो आपण डेटा एंट्री मध्ये फिल केला आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे आधी खराब थी. सर एक रिक्वेस्ट आहे काय आहे सगळ्यांना म्यूट करा सर. ठीक आहे. जसं आपल्याला जो डेटा मिळतो तो आपल्याला इथे आपण हे म्हणजे तो सिलेक्ट करू शकतो ठीक आहे. त्याप्रमाणे आपण रिवाइज जी आहे ती इथे आपण ह्या प्रपोजल साठी आपण रिवाइज बिल्डिंग परमिशन घेऊ शकतो. हा आपण प्लॉटचा डिटेल जसा जे येत आहे लिस्ट होत आहे तो आपण डेटा एंट्री मध्ये कम्प्लीट केलेला आहे ते प्लॉट डिटेल आपल्याला इथे लिस्ट होतात. आता ही जी आपण बिल्डिंग डिटेल्स मध्ये पाहतोय
बिल्डिंग डिटेल मध्ये जे पाहतोय, बिल्डिंग पण आपल्याला जी आपण डेटा एंट्री मध्ये ऍड केलेली आहे आपल्या एक्झिस्टिंग प्रपोजल प्रमाणे, ती इथे तुम्हाला शो होईल. ठीक आहे. त्याप्रमाणे तुम्ही रिवाइज मध्ये तुम्ही काय कराल, सपोज आता बिल्डिंग तुम्हाला वाढवायची आहे, म्हणजे सपोज आता एकच बिल्डिंग आहे, तुम्हाला रिवाइज मध्ये काही अल्टरेशन किंवा ऍडिशन करायचं आहे, तर तुम्ही इथे एडिट वरती क्लिक करून तुम्हाला एखादा फ्लोअर वाढवायचा असेल तर फ्लोअर वाढवू शकता इथे. म्हणजे तुम्ही रिवाइज मध्ये तुम्ही अल्टरेशन एडिशन करून तुम्ही हा प्रपोजल ऍज अ रिवाइज म्हणून सबमिट करू शकता. आपण एक्झिस्टिंग डेटा जो आपला बिल्डिंग परमिशन मध्ये टाकलेला आहे तो यूज करून आपण आता रिवाइज बिल्डिंग परमिशनची सर्व्हिस इथे आपण सबमिट करतोय. आता आपण इथे अल्टरेशन सपोज करून आपण डेटा इथे सेव्ह केला. त्याच्यानंतर मी इथे नेक्स्टला गेलो. इथे माझा जो फ्लोअर मॅपचा आहे, फ्लोअर मॅप केले, त्याप्रमाणे तुम्हाला इथे फ्लोर्स दिसून जाते. आणि फायनल सबमिट केल्यावरती तुम्हाला हा जो प्रपोजल कोड आहे तो ड्रॉइंग किंवा ट्रेसिंग साठी ऑटोकॅड किंवा बाकीच्या सॉफ्टवेअर्स मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल जाईल रिवाइजचा. हे बघा, तुम्हाला इथे रिवाइज म्हणून इथे तुम्हाला ती एंट्री दिसेल. रिवाइज बिल्डिंग परमिशन म्हणून तुमचा हा नवीन प्रपोजल एक्झिस्टिंग तुमचा बिल्डिंग अप्रूव्ह बिल्डिंग परमिशनचा घेऊन आपण रिवाइज बिल्डिंग परमिशनची नवीन प्रोजेक्ट क्रिएट केला. ओके. आता आपण दुसरी जी डेटा एंट्री आपण बोलतो, म्हणजे महावास्तूचे एक्झिस्टिंग अप्रूव्ड प्रपोजल आहेत, जुन्या ऍप्लिकेशन मधून जे बिल्डिंग परमिशन अप्रुव्हल घेतलेले आहेत, त्याच्यासाठी आपण डेटा एंट्री बघणार आहोत. ठीक आहे. सेम आता आपण टेक्निकल पर्सन जो कार्तिक आहे त्याने आपण लॉग इन केला. ठीक आहे. त्याच्यामध्ये सेम ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये सर्व्हिस डेटा एंट्री आणि त्याच्यामध्ये आपण जो नाव आहे कार्तिकचा म्हणजे टेक्निकल पर्सनचा तो सिलेक्ट करू. त्याच्यानंतर आपण इथे न्यू ठेवू. ठीक आहे. न्यू सिलेक्ट करून आपण आता आपल्याला काय सिलेक्ट करायचं त्याच्यासाठी महावास्तूच्या प्रपोजल्स आपल्याला लिस्ट करण्यासाठी इथे डू यू वॉन्ट टू रेफर टू ओल्ड अप्रूव्ह महावास्तू प्रपोजल्स हा ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. हा इथे यस केला. यस केल्याबरोबर तुम्हाला इथे रेफर प्रपोजल कोड जो ओल्ड कोड आहे तुम्हाला इथे ड्रॉप डाऊन अवेलेबल होईल.